श्रीमती रजा चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल आयोजित करिअर फेअर या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्रीयुत राजीव पाठक सर, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष माननीय श्रीयुत महेश दाबक सर थोड्याच वेळात आपल्यात उपस्थित होणार आहेत। संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य माननीय डॉक्टर श्रीयुत इंगळे सर, माननीय डॉक्टर सौ उमा पटवर्धन मॅडम, शाळेच्या शालेय समिती अध्यक्षा माननीय सौ सुषमा भानगावकर मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ संजीवनी धामणे मॅडम, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, संस्थेचे उपस्थित TMTR, शाळा व महाविद्यालयांचे आजी व माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, पदाधिकारी व शिक्षक, उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचेच मी रज परिवारातर्फे मनपूर्वक स्वागत करते। परमेश्वराची अत्यंत श्रद्धेने केलेली आळवणी म्हणजेच प्रार्थना, देवाशी साधलेला तो एक अप्रतिम श्लोकबद्ध संवादच असतो। माणसाचं मन प्रसन्न करण्याची विलक्षण ताकद प्रार्थनेत आहे। आत्यंतिक श्रद्धायुक्त स्वरांनी प्रार्थना सादर करतोय रजचा गीतमंच। त्यांना मार्गदर्शन केले सौ बीना बनकर मॅडम यांनी। संवादिनीची साथ आहे कुमारी आरोही बेलन हिची, तर तबल्याची साथ आहे उन्मेष सोळसे याची। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत महेश दाबक सर यांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ ही महाराष्ट्रातील एक प्रमुख व नामांकित संस्था। ध्येयवादातून स्थापन झालेल्या आपल्या संस्थेच्या गौरवात मोलाचा वाटा उचलला तो म्हणजे श्रीमती रजा चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूलने। ज्ञानप्रकाशाचं शुभ्र मोहक रुपेरी अंधण घेऊन जीवन प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या आपल्या ज्ञान मंदिरातून अनेक यशस्वी तारका व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त करीत बाहेरच्या स्पर्धात्मक जगात प्रवेश करीत यशस्वी होतात। त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख आपल्याला व्हावी व आपणही त्यातून प्रेरित व्हावं यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। करिअर फेअर या कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू
आपल्या प्रास्ताविकातून सांगतायत शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ संजीवनी धामणे मॅडम. मी मॅडमला नम्र विनंती करते की कृपया त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री महेश दाभक सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर राजीवजी पाठक सर, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉक्टर इंगळे सर, संस्थेचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे शालेय समिती अध्यक्षा माननीय सौभाग्यवती भानगावकर मॅडम, माझी मुख्याध्यापिका, माझी शालेय समिती अध्यक्षा, माझी शिक्षक, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ देशमाने मॅडम, माझी मुख्याध्यापिका, मुलाखत देणाऱ्या, घेणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व विद्यार्थिनी, त्यांचे उपस्थित पालक, संस्था स्तरावरील करिअर फेअर प्रमुख सौ कराळे मॅडम, शाळा स्तरावरील प्रमुख श्री फडके सर, माझे सर्व पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी, लेखनिक कर्मचारी, सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. सन 2017-18 हे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे शतक महोत्सवी वर्ष. या वर्षात विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम संस्था राबवित आहे. उदाहरणार्थ सूर्यनमस्कार एक आविष्कार, इंग्लिश लँग्वेज फेअर, बाल साहित्य संमेलन हे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत, काही सुरू आहेत. यापैकीच एक विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम अर्थातच तो म्हणजे करिअर फेअर. म्हणजे करिअर फेअर वेध भविष्याचा, गौरव कर्तृत्वाचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होय. शाळेच्या विविध क्षेत्रात असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती माजी विद्यार्थ्यांनीच आजच्या या विद्यार्थिनींसमोर घ्याव्यात हा त्यामागचा प्रमुख उद्देश. 1972 पासून सुरू झालेल्या या शाळेने समाजाला विविध क्षेत्रातील हिरकण्या दिलेल्या आहेत. त्यापैकीच आज आपण 4 हिरकण्यांचा परिचय करून घेणार आहोत. अशा की ज्यांनी अनेक अडचणींवर लीलया मात करून स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊन समाजात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. अर्थात त्यांचा जीवनपट त्यांच्या मुलाखतीतून प्रकट होणार आहे करिअर फेअरच्या या माध्यमातून. त्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन. आजची पिढी ही खरोखरच भाग्यवान म्हटली पाहिजे, कारण त्यांच्यासाठी करिअरच्या असंख्य वाटा या उपलब्ध आहेत. आपल्या भविष्याबद्दल विचार करण्याची, जीवन जगण्यासाठी आपली कुवत ओळखून आपले करिअर निवडण्याची त्यांना खूप मोठी संधी उपलब्ध आहे आणि त्या संधीचा त्यांनी योग्य असा फायदा घ्यावा. किंबहुना आजच्या या कार्यक्रमातून जिवंत वस्तुपाठ त्यांना मिळणार आहे यात अजिबात शंका नाही. यशस्वी विद्यार्थ्यांचा जीवनपट, त्यांचे शालेय जीवन, त्यांनी निवडलेले करिअर, त्यासाठी केलेले श्रम, त्यांना आलेले विविध अनुभव, त्यांचे आदर्श आणि त्यांच्याकडून होणाऱ्या भावी पिढीला मार्गदर्शन, या सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे समोर बसलेल्या या विद्यार्थिनी आहेत, या विद्यार्थिनींना करिअरविषयी विचारांची प्रेरणा, विचारांची दिशा त्यांना नक्कीच या कार्यक्रमातून मिळणार आहे. आणि म्हणून या अविस्मरणीय अशा या कार्यक्रमाचे आयोजन आपण संस्था स्तरावरून करत आहोत. भविष्याची पाळंमुळं ही वर्तमानातच दडलेली असतात असे म्हणतात. त्यामुळे भविष्याचा वेध घेण्यासाठी या करिअर फेअरचे आयोजन. या करिअर फेअरच्या माध्यमातून विविध क्षेत्रांची तोंड ओळख आमच्या या 10वीच्या विद्यार्थिनींना नक्कीच होणार आहे. करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचे बीजारोपण करणे, त्याचबरोबर जीवनातील आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करणं, कष्ट करण्याची जाणीव त्यांना करून देणं. कारण कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला, कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कष्टाचीही त्यांना जाणीव करून द्यावी हा त्यामागचा खरा हेतू आहे. आणि मला वाटतं तो हेतू या कार्यक्रमातून नक्कीच साध्य होणार आहे. या कार्यक्रमामधून या आजच्या विद्यार्थिनींना सक्षम बनवणे हा एक त्यामागचा एक उद्देश आहे. आणि या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने प्रेरणा आम्हाला संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री दाभक सर आणि सौभाग्यवती भिडे मॅडम यांच्या कल्पनेतून साकार झालेला, त्यांच्या प्रेरणेतून साकार झालेला हा एक प्रयत्न आहे. आणि हा प्रयोग आपण करत आहोत, तो नक्कीच यशस्वी होईल. माझ्या शाळेचं नाव रतनपेन असे आहे, म्हणजेच रत्नांची खाण असं आमच्या सर्व माझी शिक्षिका असं म्हणतात.
आणि खरोखरच या शाळेने समाजाला खूप रत्न दिलेली आहेत आणि या असंख्य रत्नामधून आज काही रत्नांचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख होणार आहे. नक्कीच शीतावरून भाताची परीक्षा आपल्याला करता येते, त्या दृष्टिकोनातनं आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 4 या विद्यार्थ्यांच्या मुलाखती या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यातून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. अशा या कार्यक्रमात उपस्थित झालेल्या अध्यक्षांचे, प्रमुख अतिथींचे, मंचासमोरील सर्व मान्यवरांचे, मंचावरील मान्यवरांचे मी शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने मनापासून स्वागत करते व थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यश असतं स्वयंप्रकाशित, आत्मविश्वासानं लखलखणारं. यश असतं दिमागदार, स्वप्रयत्नातून फुलणारं. खरोखर दीर्घ व अविरत परिश्रमांनी ज्यांनी जीवनाचं नंदनवन फुलवलंय, अशा आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांचा परिचय शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्रीयुत सुरेश दीक्षित सर यांनी करून द्यावा, अशी मी सरांना नम्र विनंती करते. नमस्कार. संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त असलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी एक महत्त्वाचा कार्यक्रम करिअर फेअर या निमित्ताने आजच्या या सोहळ्यासाठी, आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जे उपस्थित आहेत ते माननीय महेशजी दावक, कार्याध्यक्ष नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक. सर यशस्वी उद्योजक आहेत. भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे ते अध्यक्ष म्हणून दायित्व सांभाळत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनांमध्ये त्यांचा विशेष असा सहभाग आहे. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थेच्या संगणक अकादमीचे ते संस्थापक असून ते आमच्या सगळ्यांचे संगणक विभागाचे एक प्रेरणास्थान आहे. आपल्या शाळेच्या सन्माननीय शालेय समिती अध्यक्ष सौभाग्यवती बांधवकर मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी माननीय दावक सरांचं स्वागत करा. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे आपल्या उपस्थित आहेत डॉक्टर राजीवजी पाठक, त्यांचा मी अल्प परिचय करून देतो. कान नाक घसा म्हणून नाशिक रोड येथे त्यांची 22 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. शालेय शिक्षण व ज्युनियर कॉलेज सटाणा येथे आणि पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी पूर्ण केलेले. हे सगळं करत असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केलेले. नाशिक रोड IMAचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. वैद्यकीय सेवेतील सामाजिक जाणीवेसाठी असलेला 2013चा डॉक्टर वसंतराव गुप्ते पुरस्काराने ते सन्मानित झालेले. रोटरी क्लब देवळालीचा उत्कृष्ट वैद्यकीय सेवा व्यावसायिक पारंगतता पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. वैद्यकीय सेवेत असताना इतके सगळे पुरस्कार प्राप्त करत असताना एक वेगळी ओळख मला त्यांची सांगावीशी वाटते की जी अतिशय विशेष आहे. त्यांच्यामध्ये एक नाटककार दडलेला आहे, त्यांच्यामध्ये एक दिग्दर्शक दडलेला आहे, त्यांच्यामध्ये एक कवी सुद्धा दडलेला आहे आणि त्यांच्यामध्ये एक उत्कृष्ट खेळाडू सुद्धा दडलेला आहे. काही मुद्दे जे मी सांगणार आहे त्यामधून या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला येईल. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सापेक्ष या नाटकाच्या लेखनासाठी त्यांना उत्कृष्ट नाटककार म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. वन बांबूंचे या नाटकाच्या लेखनासाठी त्यांना पंचरस हा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. घर या कवितेसाठी राज्यस्तरीय काव्य लेखनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फिरोदिया करंडक पुणे स्पर्धेत प्रायोगिकता पुरस्कार या व्यतिरिक्त चांगल्या अशा 8 एकांकिकांचं लेखनसुद्धा त्यांनी केलेलं आहे. फिजिकल फिटनेस आपण ज्याला म्हणतो, खिलाडू वृत्तीचा तो एक भाग असतो शारीरिक क्षमता विकसित करण्याचा. त्यामध्ये सुद्धा फिटनेस क्षेत्रात अमेरिकन कॉलेज ऑफ एक्सरसाइजची ACE ही एरोबिक्सची डिग्री सुद्धा सरांनी मिळवलेली आहे. 40 हाफ मॅरेथॉनमध्ये त्यांचा सहभाग होता आणि सातारा मॅरेथॉनमधल्या सहभागाच्या वेळेस तर त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये सुद्धा झालेली आहे. या व्यतिरिक्त ट्रेकिंगसाठी सरांनी 80 डोंगरांची भ्रमंती केलेली आहे आणि नाशिक जिल्ह्यामधल्या सर्व किल्ल्यांना त्यांनी भेट दिलेली. मला असं वाटतं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्व गुणसंपन्न
विशेषतः रसिकत्व जपणारा डॉक्टर असं ज्यांचा उल्लेख सहसा असा आढळत नाही वैद्यकीय क्षेत्रामध्ये, फार अपवादाने असे हे सगळे गुण सरांच्या ठायी आहेत. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं स्वागत आमच्या शाळेच्या आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आणि आपल्या संस्थेचे माननीय कार्याध्यक्ष श्री महेशजी दाभक सर यांनी त्यांचं शॉल आणि रोप देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. व्यासपीठावर उपस्थित माननीय डॉक्टर सारंगजी इंगळे, मुलाखत घेणाऱ्या आपल्या एक माजी विद्यार्थिनी आहे सौ बांधगावकर, आपल्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, सगळ्यांचं मी शालेय प्रशासनाच्या वतीनं स्वागत करतो. या सभागृहामध्ये काही आपल्या संस्थेचे सन्माननीय फेलोज, काही TM TR, काही शाळांचे माननीय मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापिका, माजी शालेय समिती अध्यक्षा माननीय सौ गोळे मॅडम, अनेक मान्यवर, पालक, विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी या प्रसंगी शालेय प्रशासनाच्या वतीनं स्वागत करतो आणि माझं स्वागत परिचय हे काम थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रतिभाशाली प्रज्ञावान माणसांकडून जेव्हा उत्तुंग कार्य घडतं तेव्हा त्या व्यक्तींना न भूतो न भविष्यती अशी प्रसिद्धी मिळते. खरं सांगायचं तर ही प्रसिद्धी म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या प्रचंड कार्याचा एक सुगंधी दरवळच असतो. अशीच चंदनगंधी लाभलेले आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर श्रीयुत राजू पाठक सर. मी सरांना नम्र विनंती करते की कृपया सरांनी आपल्याशी हितगुज करावं. नमस्कार. आदरणीय दाभक सर, धामणे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, इथला शिक्षक वृंद, इतर सर्व सिनियर्स आणि माझ्या मित्रमैत्रिणींना, अतिशय गौरवशाली परंपरा असलेल्या या शाळेच्या करिअर फेअर अशा एका अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाच्या उद्घाटनासाठी मला इथे बोलवलं. त्याच्याबद्दल खरं तर मलाच खूप छान वाटतं आहे आणि त्याच्याबद्दल आयोजकांचे आणि शाळेचे मी पहिल्यांदाच आभार मानतो. या हॉलमध्ये आधी पण मी काही वेळा आलेलो आहे आणि या हॉलची मला एक गंमत फार आवडते, ती सांगून मी तुम्हाला तुमच्याशी बोलायला सुरुवात करणार आहे. या हॉलची गंमत अशी आहे की इथला आर्किटेक्ट अतिशय विचारी होता. त्यांनी काय केलं तर खूप छान भिंती वगैरे सगळं काय केलंच, तुम्ही इथे बघताच आहात. पण माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की त्यांनी कुठेच घड्याळासाठी जागा ठेवलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं की इथे उभं राहून बोलणाऱ्या माणसाला घड्याळच नसल्यामुळे मी किती वेळ बोलू शकतो असं मनात येऊ शकतं. परंतु प्लीज काळजी करू नका, मला सांगता 7-8 मिनटं बोला असं इथे सांगितलेलं आहे आणि ती 7-8 मिनटं तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मला जमेल तसं माझ्या पद्धतीने उपयोगात आणणार आहे. असं काही शाळेत आलो, अतिशय प्रसन्न अशी आजची सकाळ आहे आणि शाळेत आलेल्या पहिल्यांदा मला आपल्या मुख्याध्यापिका धामणे मॅडम, त्या जिथे बसतात त्या खुर्चीच्या मागे एक अतिशय छान चित्र असं दिसलं. मग मी ते विचारलं कोणी काढलंय, कसं काढलंय वगैरे, अशी आमची चर्चा झाली. ते चित्र असं आहे की एका गुरुकुलामध्ये एक आचार्य आपले सर्व शिष्यगण समोर बसून त्यांना उपदेश करतोय किंवा शिकवतोय. या शाळेच्या दृष्टीने ते अतिशय ॲप्रोप्रिएट असं चित्र होतं. इथे सुद्धा आता गुरुकुलाचा तो काळ गेला, आता नवीन काळ आला. आता इथे छान ऑडिटोरियम असतं, छान शाळा असते आणि अशा शाळेमध्ये बसून आपल्याला शिक्षक आपल्या पूर्ण क्षमतेने शिकवत असतात आणि आपण सगळे विद्यार्थी हे सगळं शिकून घेण्यासाठी इथे आलेलो असतो. मला आलेल्या दुसरी गोष्ट अशी कळली, मला सारंग इंगळे सरांनी सांगितलं की नुकतंच या शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याचं NDA मध्ये सिलेक्शन झालं. एका मुलाने एक असं अकॅडमिक यश मिळवलं. म्हणजे अशा विविध प्रकारांमध्ये या शाळेतले विद्यार्थी सतत नाव कमवून आहेत. याच्यातूनच या शाळेची महत्ता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांना असं सांगायचं आहे की
तुमच्या वयात कदाचित ही गोष्ट तुम्हाला ध्यानात येणार नाही की आपण या शाळेत शिकतोय याचं किती महत्त्व आहे. हे शिक्षक आपल्याला शिकवत आहेत. पुढे जाऊन या सगळ्याचा इतका उपयोग होत असतो. हे बेसिक्स असतात की ज्याच्या बळावरती आपण स्पर्धेच्या जगामध्ये उतरत असतो. आणि इथले बेसिक्स आपले घोटवून घेतलेले असतात ते आपल्या शिक्षकांनी. तुम्हाला माहितीच आहे, हल्ली व्हॉट्सअपचा जमाना आहे. व्हॉट्सअपचा जमाना असल्यामुळे सहज आमच्या वेळच्या 8वी 10वीतल्या सगळ्या मित्रांचा आता एक ग्रुप झालेला आहे. आणि त्या ग्रुपवर आम्ही नेहमी हीच चर्चा करतो की अरे ते सर आठवतात का, त्या सरांनी इंग्लिश शिकवलं म्हणून आपण आज कुठल्या एखाद्या कॉन्फरन्समध्ये जाऊन सहज एखादा पेपर प्रेझेंट करतो. एखाद्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आपल्याला बोलताना कुठे अडथळा येत नाही. याचं सगळं कारण आपलं त्याचे घोटून घेतलं त्याच्यामध्ये आहे. आणि ही सुरुवात इथे तुमच्याकडे होत आहे. या शाळेवरती प्रचंड विश्वास ठेवून, आपल्या शिक्षकांवरती प्रचंड विश्वास ठेवून ते जे काय देत आहेत ते सगळं ग्रहण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. हे फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो, सुचवू इच्छितो, कारण याचा पुढच्या जगामध्ये, पुढच्या आयुष्यात खूपच उपयोग होत असतो. मला सारंग डॉक्टरांनी असंही सांगितलं की कालच अशाच स्वरूपाचा कार्यक्रम इगतपुरी इथे घेण्यात आला. आणि ते सांगत होते की समोर बसलेले विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे समोरचे सर्व मार्गदर्शक यांच्यामध्ये अक्षरशः एक असं जग निर्माण झालं होतं की त्या मुलांच्या डोळ्यातली स्वप्न आणि त्या स्वप्नांच्या वाटेवर चालण्यासाठी त्यांना बोट देणारी, त्यांचा हात धरून त्यांना पुढे नेणारी अशी सगळी मार्गदर्शक, असं इतकं सुरेख चित्र मला काल तिथे दिसलं. आणि त्यांना आशा आहे की आजचाही कार्यक्रम याच पद्धतीने पुढे जाणार आहे. आणि त्या कार्यक्रमाचं थोडंसं सुरुवात करून देणं एवढंच माझा रोल आहे. आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला काही थोड्याशा 4 गोष्टी जाता सांगणार आहे. तुम्ही अतिशय आयुष्याच्या महत्त्वाच्या अशा टप्प्यावरती आहात. हा टप्पा असा असतो की डोळ्यामध्ये वेगवेगळी स्वप्न असतात. ती स्वप्न प्रत्येकाची आपापल्या क्षमतेनुसार, आपापल्या आवडीनुसार वेगवेगळी असू शकतात. काही जणांना खेळामध्ये नाव काढायचं असतं, काहींना करिअरमध्ये नाव काढायचं असतं, काहींना शिक्षणात पुढे जायचं असतं, काहींना डॉक्टर व्हायचं असतं, काहींना अभियंता व्हायचं असतं, काहींना ॲटॉमिक एनर्जी, वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्चमध्ये घुसायचं असतं. आणि ही स्वप्न पाहताना या टप्प्यावरती आपल्याला कोण पुढे नेऊ शकेल याची आपली नजर शोध घेत असते. आणि हा शोध घेताना असं कुठेतरी एखादा कार्यक्रम आयोजित झाला तर त्याचा किती आपल्याला उपयोग होईल हे तुमच्यापेक्षा मी आज जास्त समजू शकतो. याचं कारण अशाच टप्प्यावरती असलेल्या माझ्या मित्रांचे, माझ्या मैत्रिणींचे आजच्या जगापर्यंत ते कुठे पोहोचले आहेत, ते काय करता आहेत, या टप्प्यावरती ज्यांनी अतिशय सिन्सिअरली सगळ्या गोष्टी घेतल्या त्या किती यशस्वी झाले हे सगळं मी आज मागे वळून बघितलं तर मला दिसतंय. आणि त्या घडीला तुमच्याशी येऊन संवाद साधताना मला खरोखरच मजा येते. आपण प्राथमिक शाळेत शिकतो किंवा आपल्या लहानपणी आपण गोष्ट ऐकलेली असते की एक ससा असतो, एक कासव असतं. ससा अगदी तुरुतुरू जाणारा असतो, पुढे जाणारा असतो, पण शेवटी कासवच जिंकतो. पण तुमच्यापेक्षा थोडा वयाने मोठा असल्यामुळे मित्रांनो मला तुम्हाला असं सांगायचं की हे गोष्टीमध्येच ठीक आहे. आजचं जग सशांचं आहे. जो माणूस सतत उत्साही राहील, जो सतत काहीतरी करेल, आपल्या ध्येयाप्रती पूर्ण निष्ठा ठेवून पुढे जात राहील आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करत राहील, फक्त त्या गोष्टीतल्या सशासारखं कुठे मध्ये झोपून जाणार नाही, अशा पुढे जाऊ पाहणाऱ्या सगळ्यांसाठी आजचं जग खूप काही संधी देणार आहे. करिअरमध्ये इतक्या प्रकारच्या संधी आहेत की आपल्याला असं होतं की काही काळाने की अरे मी हे करू का ते करू. म्हणजे आता मी डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला असं सांगू शकतो की 12वी नंतर इंजिनिअरिंगला जायचं का मेडिकलला. मला दोन्हीकडे ॲडमिशन मिळत होती. मी क्रिकेट खेळत होतो. माझे वडील म्हटले काय करू आता, कुठला फॉर्म भरून टाकू, कुठे हो करून टाकू. मी म्हटलं तुम्हीच ठरवा दादा, तुम्ही सांगाल तिथे जाईल. इतके सोप्या पद्धतीने मी डॉक्टरीला आलो. नंतर मला कळलं की अरे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे. मग आता नेमकी कुठली ब्रँच घ्यावी. मी विचार केला की आपल्याला तर 50 गोष्टी करायच्या असतात. आपल्याला जी ब्रँच सोयीची आहे त्या ब्रँचमध्ये जावं की ज्याच्यामध्ये खूप इमर्जन्सी नसेल सतत. तर त्याच्या दृष्टीने मी माझी ब्रँच निवडली. मग त्यात आल्यावर लक्षात येईल की अरे आता नुसतं एवढं करू नये, याच्यामध्ये आपल्याला पुढे अजून स्कोप आहे की मला फक्त या पर्टिक्युलर ऑपरेशन्समध्ये नाव कमवायचं आहे. म्हणजे हे एक ऑपरेशन मी खूप छान करतो असं माझं नाव झाल्यावरती
मला खूप जण त्या पद्धतीने माझ्याकडे बघायला लागतात. म्हणजे आजचा जमानाच असा आहे की विनोदाने काही जण असंही म्हणतात की अच्छा हा हाताचा स्पेशलिस्ट आहे, हाताच्या ऑपरेशनचा स्पेशलिस्ट आहे, पण नेमक्या डाव्या का उजव्या? इतकं पुढे पुढे जात असलेलं जग आहे. त्याच्यामुळे संधी खूप आहे. फक्त त्या संधीच्या याच्यावरती आपण सश्याच्या वेगाने जायला पाहिजे, मध्येच कुठे विश्रांती न घेता, मध्येच कुठे थांबून न जाता. त्याच्यावेळी असंही असतं की आपल्याला आजूबाजूच्या जगात दिसत असतं की काहीतरी विचित्र गोष्टी चालू आहेत, काही खूप छान नाही चाललेलं. म्हणजे आपण पेपर वाचतो, पेपरमध्ये बऱ्याचदा वाईटच बातम्या असतात, कारण पेपरची ती गरज असते. काहीतरी सनसनाटी सांगितल्याशिवाय लोक वाचत नाही. किंवा टी व्ही बघतो, सिनेमा बघतो. खरं तर असं कधी कधी फील येतो पर्टिक्युलरली वयाच्या या टप्प्यावर की काय जगात सगळं चांगलं आहे का वाईट आहे, नेमकं काय चालू आहे जगामध्ये. इथे आल्यावरती इथल्या मार्गदर्शकांना सुरुवातीला मॅडमनी ताऱ्यांची उपमा दिली की स्पर्धात्मक जगामध्ये चमकणारे हे सगळे तारे आहेत. नंतर धामणे मॅडम त्यांना म्हटल्या की या हिरकण्या आहेत. धामणे मॅडमच्याच रूममध्ये बसलो होतो तेव्हा तिथे एक छान कमळाचं फूल ठेवलं होतं. तेव्हा मला बाबा बोरकरांच्या 4 ओळी आठवल्या. त्या ओळी अशा आहेत की जगी घाण अन चिखलचं सहारा, म्हणो कुणीही किती शहाणा. आपल्याला असं किती वाटलं की काही छान नाही आजूबाजूला काय जे चाललंय. पदोपदी मज कमळ घालते मृदगंधाचा नवा उखाणा. इतकं छान जग आहे की त्या मृदगंधाच्या मागे, आपल्या स्वप्नांच्या मागे आपण गेलो तर आपल्याला खूप काही मिळतं. आणि हे करण्यासाठी करिअरची निवड योग्य टप्प्यावर करणं, त्यासाठी काही पंचसूत्री आहे ती पटकन सांगतो आणि मी माझं बोलणं संपवतो. करिअरसाठी आपल्याला योग्य संधी योग्य वेळी पकडावी लागते. ही 5 जी सूत्र आहे त्यातलं पहिलं म्हणजे संधी. आपल्याला संधी मिळायलाही लागते. असं बऱ्याचदा होतं की कुठल्या तरी एखाद्या खेड्यामध्ये एखादा मुलगा शिकत असतो आणि नीट नावाची परीक्षा गेल्या वर्षी मेडिकलच्या ॲडमिशनसाठी आली. तुम्ही ऐकलं असेल. ते नीट परीक्षेच्या निमित्ताने जी काही शिक्षण व्यवस्था निर्माण व्हायला हवी ती अजून फक्त शहरांमध्येच उपलब्ध आहे. आणि त्याच्यामुळे खेड्यातल्या मुलांची ती संधी खरोखर हुकल्यासारखी झाली आहे. म्हणजे मी असा विचार केला की मी माझ्या खेड्यात होतो 12वीच्या वयात, त्यावेळी जर नीट आली असती तर मला नीट क्रॅक करणं जमलंच नसतं. संधी हे एक अतिशय महत्त्वाचं असतं. दुसरं म्हणजे प्रतिभा. आपली क्षमता किती, आपला वकूफ किती, आपल्याला कुठे पोहोचायचं, यासाठी आपल्या गाठीशी काय शिदोरी बांधलेली आहे हे ज्याने त्याने स्वतः समजून घ्यायला लागतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या प्रतिभेला विकसित होण्यासाठी, एक्सलन्स मिळवण्यासाठी आपण स्वतःला वाव द्यायला पाहिजे. म्हणजे खेळाची आवड असणाऱ्याने नीट खेळायला पाहिजे. तुम्ही धोनी सिनेमा बघितला असेल. तो जर असंच इकडे तिकडे काही करत राहिला असता तर तो आज आपल्या राष्ट्रीय टीमचं कॅप्टन होऊच शकला नसता. ते एक्सलन्स मिळवण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते. ती कुठल्याही गोष्टीमध्ये पारंगत होण्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करावे लागतात. आणि या पंचसूत्रीतला शेवटचा महत्त्वाचा पार्ट असा आहे की मार्गदर्शन. आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे. आणि हे मार्गदर्शन मिळावं म्हणून आजचा कार्यक्रम आहे. खरोखर स्पर्धात्मक जगात चमकणारे असे तारे आपल्यापुढे इथे आलेले आहेत. ते तुम्हाला दिवसभर काय काय सांगणार आहेत. तुमचे प्रश्न मुलाखतकार त्यांच्यासाठी गप्पा मारता मारतात किंवा तुमच्या निमित्ताने त्यांच्यापुढे मांडतील. तुम्हाला काहीतरी त्यातून नवीन मिळेल. तुम्ही पुढे जाल. मला खात्री अशी आहे की आज समोर बसलेल्या काही मुलींपैकी काही काळाने काही जण इथे पुढे येतील आणि त्या पुढच्या मुलींना सांगतील की मुलींनो, मित्रांनो, असं करायचं असतं, असं पुढे जायचं असतं. हाच विश्वास आणि हीच शुभेच्छा व्यक्त करत मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यशाच्या सूत्रांमधील सर्वात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन कसं चालायचं असतं हे जाणून घेणं होय. आणि हे तत्त्व स्वतःमध्ये आत्मसात केलेले आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष व आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्रीयुत दाबक सर होय. खरोखरच सरांच्या मार्गदर्शनामुळेच आपली संस्था प्रगतीच्या उच्च शिखरावर जाऊन पोहोच. आम्हा सर्वांच्याच मनावर अधिराज्य करणाऱ्या माननीय श्रीयुत महेश दाबक सरांना मी नम्र विनंती करते की कृपया सरांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या संस्थेचे सभासद देखील आहेत. डॉक्टर राजीव पाठक
करिअर फेअरच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला याच्यापेक्षा योग्य व्यक्ती असू शकत नाही असं मला वाटतं. मी त्यांना आत्ता बसल्या बसल्या असं म्हटलं की मध्यंतरी टाटा स्टील नावाची खूप मोठी कंपनी आहे, त्याची टी व्हीवर एक ॲडव्हर्टाईज येत होती. सामाजिक क्षेत्रात आणि इतर क्षेत्रांमध्ये टाटा स्टील जे काम करते त्याची सगळी माहिती दिली जाते, की जी टाटा हे आपल्या फिलॉन्थ्रोपिस्ट ह्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे सगळ्या इंडस्ट्रियल घराण्यांमध्ये सुद्धा. आणि मग शेवटी खाली एक टॅगलाईन यायची की वी मेक स्टील ऑल्सो. म्हणजे जे त्यांचं मुख्य काम आहे ते त्यांनी छोट्या लेवलला ठेवलं आणि बाकी सगळं एवढं मोठं आम्ही करतो, कारण हे आमचा कामाचा भाग आहे. हे सहजपणे घडणारी गोष्ट काय तर टाटा स्टीलही आम्ही बनवतो. तसं मला असं वाटतं की डॉक्टरांच्या बाबतीत जेव्हा परिचय ऐकत होतो तेव्हा नाट्यक्षेत्र आहे, खेळ आहे, चतुरस्त्र अशी जे व्यक्तिमत्व असू शकतं आणि ते करता करता ह्या सगळ्या गोष्टी मी करतो आणि मग माझ्या डॉक्टरीचा व्यवसाय मी करतो असं तो. त्यामुळे करिअर घडवताना काय काय असू शकतं याचं पहिलं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं की सुरुवात इतकी छान, म्हणजे सूर जमले तर नंतर पुढचं गाणं तर छानच होतं. त्यामुळे दिवसभराचा कार्यक्रम आज खूप चांगले होणारे नक्की आहे. त्यामुळे डॉक्टर साहेबांचं स्वागत. आज उमाताई पटवर्धन आपल्याबरोबर आहेत, त्या आता पुढच्या सत्राला त्यांची मुलाखत होणार आहे. त्यांचंही खूप आगळं करिअर आहे. आणि मंचावरील इतर माझे सहकारी डॉक्टर इंगळे, डॉक्टर भांगरावकर मॅडम, दामणे मॅडम, दीक्षित सर वगैरे उपस्थित सर्व शिक्षक, संस्थेचे सभासद आणि RGCBच्या आमच्या ज्या शाळेचा मराठी माध्यमाच्या शाळेचा सहज प्रयत्न, विशेष प्रयत्न न करता सुद्धा 100%च्या आसपास निकाल लागू शकतो अशा दैदिप्यमान विद्यार्थी. त्यामुळे करिअर फेअर सारखा जो कार्यक्रम आपण आज घेतोय त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं 2-3 महत्त्वाच्या गोष्टी मांडतो आणि थांबणार आहे. आपण सगळीकडे असं बघतो की करिअर, व्यक्तिमत्व आणि त्या निमित्ताने फुलत जाणारं सगळ्या पुढचे शिक्षण, उच्च शिक्षण वगैरे वगैरे. तुमच्या वयाच्या निमित्ताने मला असं वाटतं की हे सगळं व्यक्तिमत्व, करिअर हे सगळं पुढच्या टप्प्यातली गोष्ट आहे, ज्याची चाहूल तुम्हाला आता कदाचित 9वी, 10वी, 8वीमध्ये लागायला सुरुवात झाली असेल. आम्हाला ती फार उशिरा लागत होती. इथपर्यंत जसं तर डॉक्टर म्हणाले की इंजिनिअरिंग का मेडिकल का कॉलेजला जातो इथपर्यंतच होतं. डॉक्टर म्हणाले की ते मेडिकलला होते, काही जण इंजिनिअरिंगला गेले तर काही जणांनी कॉलेज केलं. याच्यापेक्षा काही आम्हाला फार ऑप्शनही नव्हते, आणखीन वेगळे त्यावेळेच्या काही संधी पण उपलब्ध नव्हत्या. मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीने सगळं जग खुलं झालं आहे आणि ज्या पद्धतीने माहितीचं तंत्रज्ञान तुमच्या समोर आहे, मी गमतीने असं म्हणतो की गूगल को सब मालूम होता है. तसं आहे की तुम्ही पटकन कॉम्प्युटरवर बसलात की ही माहिती, मला एखादी माहिती हवी असेल तर मी माझ्या मुलीला विचारतो, कारण तिला माझ्यापेक्षा जास्त माहिती असते आजकाल. आणि काही दिवसानंतर तर मला असं वाटतं की अनुभव आम्ही असं फार तोऱ्याने म्हणू पण शकणार नाही. अरे 50 वर्षाचा माझा अनुभव आहे. टेक्नॉलॉजी आता 10 वर्षात एवढी बदलणार आहे की आम्हाला तुमच्याकडूनच माहिती घ्यावी लागणार आहे, कारण जो अपडेट असू ते तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने जे बदल घडत आहेत त्याची ओळख जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर स्वची ओळख मला असं वाटतं आधी करून घेण्याची गरज आहे. माझी स्वतःची मला ओळख असण्याची गरज आहे. मी जेव्हा करिअर निवडणार आहे तर करिअर निवडत असताना मला काय करता येतं. शिक्षण तर आपण ग्रॅज्युअली कदाचित विनोबांची एक गोष्ट सांगतात, एक MA झालेला विद्यार्थी त्या आश्रमात त्यांच्याकडे येतो आणि तो सांगतो मी अमुक झालो आहे, माझं शिक्षण MA झालं आहे. त्याला दर विचारतात की तुला काय येतं. मी MA झालो. ठीक आहे, जरा म्हणजे किचनमध्ये स्वयंपाकाला मदत कर, आचार्याला तिथे काय येते का, झाडलोट करायची आश्रमाची तिथे जरा मदत कर. तो म्हणे मी MA आहे. MA आहे म्हणजे काय, करता काय येतं हा प्रश्न आहे खरं तर. त्यामुळे आपल्या स्वतःला काय नक्की करता येतं. मला किमान आईला चांगली मदत करता येते का, घर स्वच्छ ठेवण्यासाठी आईला मी किंवा बाबांना मी मदत करू शकतो का. मी 10वी असेल कदाचित, पण मला बाकी काहीच नाही येत.
आज करिअरचा जो गोंधळ आहे तो सगळा याच्यामुळे की काय करता येतं याचाच पत्ता नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काय करता येतं, माझ्याकडे कुठल्या प्रकारची स्किल्स आहेत आणि त्या प्रकारची स्किल्स म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की आधी ॲबिलिटी येते मग नंतर स्किल्स येतात. त्यामुळे मला काय करायला आवडतं, विषयांमध्येही पण खूप विविधता आहे. आता सगळेजण धोपटपणे 90-95% पाठिंबा लागत असतील तर कदाचित तो ऑप्शन असू शकतो एक, पण तोच ऑप्शन असेल असं नाही. म्हणजे मी गमतीने असं नेहमी म्हणतो की सचिन तेंडुलकरला सांगितलं असतं की काही नाही, पहिलं ग्रॅज्युएट होऊन मग ते क्रिकेटची बॅट हातात घ्यायची, तर काय झालं असतं त्याचं विचारायचं, आणि आपलं काय झालं असतं. त्यामुळे मला काय येतं आणि मला काय आवडतं हे पहिल्यांदा समजून घ्या. आणि हेच वय आहे की ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल नक्की की काय मला आवडतं. या सगळ्यामध्ये मला गणित आवडतं, मला भूगोल आवडतो, मला एक चित्रकला आवडते. ह्याची पहिल्यांदा ओळख करून घ्यायला लागेल आणि मग आपल्याला करिअरकडे जाता येईल. बाबा म्हणतायत, आई म्हणते, काका म्हणतायत, मावशी म्हणाले की तुला डॉक्टर व्हायला पाहिजे, हे म्हणायला पाहिजे की तुला ते व्हायला पाहिजे. हे तर सगळ्यांच्या अपेक्षा असतातच, पण मला काय वाटतं हे आणि मला काय व्हायला आवडेल, खरी आनंदाची करिअर कुठला असेल माहिती आहे का, जो ज्यावेळेला छंद हेच माझा करिअर होईल. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की तेंडुलकरचा हा छंद आहे, क्रिकेट खेळणे हा पॅशन आहे त्याचं, ते आणि ते त्याचं करिअर झालं. दॅट इज द आयडियल पोझिशन. ॲक्च्युली आयडियल पोझिशन असं म्हटलं की त्या गोष्टीमध्ये मला सर्वोच्चपणे पुढे जाता आलं. जे मला आवडतं त्याच्यात मी पुढे जाईल. आणि आज तर जग एवढं आहे की तुम्ही ज्या काही कुठल्या विविध गोष्टी कराल त्याचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे. म्हणजे असं नाही की करिअर स्टँडर्ड एखादं तुम्ही रुटीनमधलं काम करताय आणि त्याच्यामध्ये गेला तरच पुढे जायची शक्यता आहे, असं नाही कुठल्याही प्रकारात. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे जी मला गोष्ट करता येते ती ओळखा आणि ती छान करायचा प्रयत्न करा. ती पहिल्यांदा मला आवडली पाहिजे स्वतःला, बाकीच्यांना आवडली काही नंतरची, पण मला स्वतःला असं वाटतं की मी ही गोष्ट केली आणि मला फार छान वाटलं. हे सेल्फ सॅटिस्फॅक्शन आलं की मग हळूहळू त्याच्यातून पुढे जाता येतं. त्यामुळे तो एक मुद्दा मला असं वाटतं पहिल्यांदा आहे. आणि करिअर म्हणजे पैसा तर नक्कीच नाही. एक कशात जास्त नोकरी, कशात जास्त पैसे मिळतात म्हणून नोकरी करायची. आज जी IT ची परिस्थिती झाली, गेल्या 10 वर्षापूर्वी जे IT मध्ये पैसे होते ते आता नाही राहिले. आणि आणखीन 10 वर्षानंतर जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणखीन रोबोटिक्स आणि सगळं वाढत जाणार आहे, त्यावेळेला ज्यांच्याकडे त्या अपडेट होण्याचं, नॉलेज होण्याचं IT मधले जे विद्यार्थी आहेत ते राहतील, बाकीच्या सगळ्यांना कदाचित त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. त्यामुळे फक्त पैसा नव्हे तर त्याच्याशी असलेल्या गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. 2 गोष्टी आणखीन मी मगाशी म्हटलं तसं की आत्ता डॉक्टरने म्हटलं की तुम्ही पण ह्याच्यानंतर सुमतया झाल्या आहेत, किंवा मी अभिमानाने सांगतो की कवी कुसुमाग्रज हे आमचे माजी विद्यार्थी आहेत, बापू नाडकर्णी आमचे माजी विद्यार्थी आहेत, नीला सत्यनारायण ज्या माजी निवडणूक आयुक्त आहेत त्या आमचे माजी विद्यार्थी आहेत. अशा ह्याच सगळ्या करिअर फेअरमधून चांगले माजी विद्यार्थी नक्कीच घडणार आहेत. म्हणजे बसलेल्यापैकी कोणी प्रियंका पाटील असेल, कोणी उमा गायकवाड असेल, कोणी आणखीन असेल, त्या आमच्या माजी विद्यार्थिनी म्हणून वेगळ्या क्षेत्रात नाव नोंदवतील याची मला तर नक्की खात्री आहे. आणि मला असं वाटतं की इथे पालक फार नाही आहेत, पण पालकांना मला कृपया ही जी काही कळी आहे, जी काही हे फूल आहे, हे नीट त्यांच्या पद्धतीने उमलू द्या, अशी मला सगळ्यांना एक विनंती करायची आहे. मी जे करू शकलो नाही ते मी मुलाकडून करून घेईन ही अपेक्षा खूप मला पाहायला मिळते. मी करू शकलो नाही म्हणण्यापेक्षा मला खरं तर येत नव्हतं का हाही प्रश्न होता खरा, पण ते मला असं वाटतं की ते केलं पाहिजे. मी जिथे राहतो त्या गल्लीत, म्हणजे त्या एरियामध्ये एक असं नवीन 2री-3रीतला मुलगा आणि कपल असं राहतात. एक दिवशी रात्री 9 वाजता मी मंडळाच्या कामात जात होतो तेव्हा त्याला घेऊन होती. आमचं छान फॅमिली रिलेशन्स आहे. तिला म्हटलं काय रोहनला कुठून, स्विमिंग टँक करून घेऊन चालेल. स्विमिंग नाही, त्याला आलं पाहिजे ना म्हणे. म्हणजे 8 ते 9 स्विमिंग टँकवरती तो स्विमिंग करतो रोहन. 8 ते 2 सकाळी शाळा, त्याच्यानंतर मध्ये 1 तासाचे गॅप, मग कुठला तरी क्लास. ग्राउंडवर गेलंच पाहिजे कारण तो अष्टपैलू व्हायला पाहिजे, त्यामुळे त्यांनी ग्राउंडवर पण खेळलं पाहिजे, त्याला स्विमिंग पण आलं पाहिजे. मग बास्केटबॉल येत असेल तर व्हॉलीबॉल काही येत नाही, आणि व्हॉलीबॉल येत असेल तर मग त्यांनी कबड्डी पण खेळली पाहिजे. अशा नाना अपेक्षांच्या जंजाळाखाली मुलांना किती प्रमाणे आपण दाबून टाकतो त्याचाही जरा विचार करायला लागेल. त्याला काय करायचं आहे, त्याला काय आवडतं आहे, याचा जरा पालकांनी पण विचार करण्याची गरज आहे. अष्टपैलू असा जगात म्हणण्यासारखे असतात, पण ते सगळेच जण झाले तर मग ते अष्टपैलू महत्त्वाला त्याचंही महत्त्व राहणार नाही ना. त्यामुळे पालकांनाही माझी एक विनंती आहे की त्या व्यक्तीला त्याच्यातली व्यक्तिमत्व ओळखा आणि आपण त्याला फुलण्यासाठी मदत करूया.
प्रॅक्टिकली खरं तर असं म्हणतात की शिक्षणमध्ये वी कॅनॉट टीच एनीबडी, वी जस्ट हेल्प देम टू लर्न, असं आहे खरं तर. आता कोणाला आपण शिकवण्याची गरज नाही आहे खरं तर, आपण त्याला शिकण्यासाठी फक्त मदत करणे हाच शिक्षकाचा रोल आहे खरं तर. आता कारण माहिती एवढी प्रचंड अवेलेबल आहे की ते काही दिवसांनी म्हटलं हे आम्हाला माहिती आहे, आम्ही वाचलं आहे हे. त्या मी काल गुगलवरती 1 तासभर बसले होते, मला त्याच्यात माहिती आहे आपल्या या धड्यात काय दिले ते. या धड्याच्या पलीकडे तुम्ही माझ्या काय देऊ शकता ते सांगा. आता 8वीचा माझा अभ्यासक्रम झाला आहे, मला 9वी 10वीच्या संदर्भातला माहिती हवी. त्यामुळे संस्थेने जे जसा करिअर फेअर कार्यक्रम घेतला आहे तसे अनेक आपण वर्षभरात कार्यक्रम करतोय. त्याच्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम आपण 25-26 नोव्हेंबरला पुढच्या शनिवार रविवारी घेतोय. जसं आपल्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली होत आहेत, तशी महाराष्ट्र स्तरावरती ज्या ज्या संस्थांना 100 वर्ष पूर्ण झाली त्या संस्थांचं 2 दिवसांचं संमेलन आपण घेतोय. शतायुषी संस्था संवाद संमेलन असं त्याला आपण नाव दिलंय. महाराष्ट्रभरातल्या अशा सगळ्या संस्था आणि 100 वर्षे होणार असं म्हटल्यानंतर आपण असं म्हणू की ज्या स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाल्यात, ज्यांनी राष्ट्रीय शिक्षण असा विषय घेऊन संस्था सुरू केल्यात आणि काही मूल्यांची जपणूक करत ते 100 वर्ष पूर्ण केलेत की ज्यांची मुळं आज घट्ट आहेत, अशा सगळ्या संस्था चालकांना आपण एकत्र करतो आहोत. आणि त्या निमित्ताने 2 दिवसांचं खूप मोठं चर्चासत्र आणि एक विचार मंथन आपण आपल्या माध्यमातून घडवून आणतो आहोत. आणि त्याच निमित्ताने आपण असं म्हणू की आज महाराष्ट्र स्तरावरती नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ सहजपणे पोहोचलंय. आज कुठल्याही मोठ्या संस्थेला नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव माहिती आहे. माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे त्या कार्यक्रमाला येणार आहेत. त्यांच्याच ऑफिसमधून फोन होता, काही माहिती द्यायची होती म्हणून मला जरा उशीर झाला. मला असं वाटतं की त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण एक खूप महत्त्वाचा विषय त्याच्यात मांडणार आहोत की आम्हाला या सगळ्या संस्थांना जरा वेगळ्या पद्धतीने शासनाने त्याचा विचार करावा. काही प्रमाणात आम्हाला त्या शासनाच्या चौकटीमधून बाहेर पडण्यासाठी मुभा द्यावी असं आपण तिथे म्हटलंय. माननीय मुख्यमंत्री जेव्हा आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होते तेव्हा प्रास्ताविकात मी हा विषय मुद्दाहून मांडला होता की एक एज्युकेशन कमिशन असावं, इलेक्शन कमिशन सारखं, की ज्याचा अर्थार्थी राजकारण्यांशी कुठलाही संबंध नसेल आणि फक्त एज्युकेशन संबंधित प्रोफेशनल्स की जे शिक्षण आजचं काय असावं आणि पुढच्या 25 वर्षाचं काय असावं हे ठरवतील, ज्याचा राजकारण्यांशी किंवा एकंदर पॉलिटिकल सिस्टीमशी काही संबंध नसेल. आणि शालेय स्तरावरती काही स्वायत्तता आम्हाला द्या. आम्ही आता नक्की एवढे छान झाले 100 वर्षाची संस्था आहोत की असे निर्णय घेण्याची आम्हाला आमच्याच क्षमता आहे. की आमच्या एखाद्या विद्यार्थिनीला असं वाटलं की 8वी नंतर की मला सर थोडा भूगोलाचा अभ्यास मला कमी करायचा आहे, पण मला असं आवडतं की मला सायन्समधला हा टॉपिक मला आवडतो, तर मग कदाचित तिला असं म्हणणं की 8वी नाही 9वी 10वीचा पण तू सायन्स फिजिक्स पूर्ण कर, आपण त्याचे मार्क्स तुला आपण इकडे भूगोलामध्ये कन्वर्ट करून देऊ, कारण मला ती आवड आहे. आणि एखाद्याने म्हटलं नाही मला चित्रच काढायचं सर, किती छान चित्र काढते चित्रकार सर. म्हटलं सर हिला जर आपण पुढे जायला ना तर खूप मोठे नाव आहे, भोळकर आणखी मोठी मोठी नावं आपल्या समोर आहेत, त्यांच्यापैकी एक जण होणार कोणतरी. आपण म्हणून हरकत नाही, गणित जेवढं येतं व्यावहारिक गणित शिक, बाकी तुला आवडतं ते छंद पुढे 8वी पासून कर. ही मुभा देण्याची आज गरज आहे. आणि आपण ही शासनाकडे त्या निमित्ताने मागणी करतो की शालेय स्तरावरती शिक्षण संस्थांना स्वायत्तता द्या, आम्हाला आमचे अभ्यासक्रम ठरवू द्या, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना ओळखू द्या आणि त्याप्रमाणे आम्हाला काही गोष्टी करण्याची मुभा द्या. मुक्त विद्यापीठामध्ये आपण 2 दिवसीय रेसिडेन्शियल पद्धतीचा हा संमेलन आपण घेतो आणि त्या निमित्ताने खूप मोठं काम होईल. म्हणून मला असं वाटतं की अनेक IoTचे प्रोजेक्ट्स करतो, फंक्शनल इंग्लिश सारखे. आता तुमच्या इथे तुमच्यातच बसलेले अनेक जण कोणी IoTच्या प्रोजेक्ट्समध्ये काही विद्यार्थ्यांनी काम करत असतील, आहेत का कोणी IoTच्या प्रोजेक्ट्समध्ये काम करणाऱ्या? हात वर करा ना जरा जोरात, समजेल तरी आम्हाला. हात बघा मॅडम मॅडम अच्छा त्यात आपल्या तयारीसाठी आहे. ओके ओके. फंक्शनल इंग्लिश कोर्समध्ये बऱ्याच जणी असतील, आहे का कोणी फंक्शनल इंग्लिशमध्ये? कुठल्या कोण आहे? आता सगळे 8वी नंतरच्या पुढच्या विद्यार्थी असतील, पण फंक्शनल ज्यांनी कोणी केलंय असे हात वर करा. अशा सायन्सचे जे आपण प्रोजेक्ट करतोय त्याला शिक्षकांना कोण मदत करते का? सगळ्या शिक्षकच करतायत त्याच्यात. मला असं वाटतं विद्यार्थिनींची गरज मदत घ्यावी लागेल, कारण त्यांच्यासाठी आपण ते प्रोजेक्ट्स करतो आहोत. आपण फक्त एकट्याने करण्यात त्याच्यात फार असेल असं मला वाटत नाही. म्हणजे हे सगळे जे आहेत ना हे तुमच्या व्यक्तिमत्वाला घडवणारे आहेत. वार्षिक पूर्वतकांका स्पर्धा आपण यावर्षी राज्यस्तरावरती घेतो आहोत. त्यामुळे असे नेहमी गिरीशोक डॉक्टर गिरीशोक नेहमी म्हणतात की माझा सगळा मी आयुर्वेदिक डॉक्टर झालो खरा आहे, MD पण केलं ते, पण माझं खरा जो गुण होता तो शालेय स्तरावरती डेव्हलप झाला, विकास झाला त्याचा. आणि माझं वैद्यकीय शिक्षण संपल्यानंतर मला असं वाटतं की माझी जी ओरिजिनल आवड आहे त्याच्याचकडे मी वळली आणि वैद्यकीय व्यवसाय तरी बंद केला. मला असं वाटतं की 10वी 11वीलाच त्यांना कोणतरी सांगितलं असतं की अरे हे तुझं करिअर आहे,
की 7-8 वर्ष तू मेडिकलची कदाचित घालवशील, पण मग आता डॉक्टरी व्यवसाय आज बंद करून मी पुन्हा माझ्या आवडत्या क्षेत्राकडे जाणार असेल तर त्या 10 वर्षाचं मेडिकलचं एक सीट वाया गेलं असं मला वाटतं नेहमी. त्यामुळे अशा पद्धतीचा करिअरची निवड करणं हा खरा त्याच्यातला भाग आहे असं मला वाटतं. त्यामुळे इतकी छान संधी तुम्हाला मिळते आणि त्याच्यातून 10 जणांनी जरी असा निर्णय घेतला की मला या आवडत्या क्षेत्रामध्ये मी जाणार, तर मला असं वाटतं या करिअर फेअरचं खरं सार्थक होणार आहे. त्यामुळे ही संधी नरडू नका, दिवसभर मजा करा, भरपूर प्रश्न विचारा. प्रश्न पडलेच पाहिजेत, कारण प्रश्न नाही पडले तर आपल्याला काही लक्षात येत नाही असं वाटतं. मग प्रश्न पडले पाहिजेत आणि सगळ्यांना भरपूर प्रश्न करा की संध्याकाळी जाताना असं वाटलं पाहिजे की त्या मुलाखतकारांना की माझी ते तपासणी घेतली गेली, उलट तपासणी असं झालं पाहिजे. त्यामुळे त्याची छान गप्पा मारा, तुमच्यामध्ये चर्चा करा, मी जसं विषय म्हटला त्याच्याबद्दल. आणि एक छान उपक्रम शाळा करते, त्यामुळे शाळेचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. आभार मानिते या शुभ घडीला, हर्ष निर्भरे उल्हासाने, शुभ आगमने सुजन आपुल्या, धन्य झालो आम्ही सारे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत डॉक्टर राजू पाठक सर, आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल संपूर्ण रज परिवारातर्फे मी आपले आभार मानते. त्याचप्रमाणे माननीय श्रीयुत दाभक सरांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. माननीय डॉक्टर श्रीयुत सारंग इंगळे सर यांचे सुद्धा शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि मान्यवरांच्या अनुमतीने उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करते.